पण आत जाताच तिला मानवी शरीराचे तुकडे दिसतात. ते पाहून ती थबकते. तितक्यात लुथर तिच्यावर हल्ला करतो. नीना बंदूक चालवते, पण लुथर वाचतो आणि तो नीनाला एक लाकडी पेटीत बंद करून इजाबेलाला शोधायला निघून जातो. पण नीना हार मारत नाही. ती स्वतःला पेटीतून बाहेर काढते आणि घराकडे धावते. तिथे पुन्हा तिचा सामना लुथरशी होतो. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू होते. नीना तोच शिंगाचा मुकुटा उचलून लुथरला जोरात मारते, ज्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत होते. लुथर तरी तिला मारण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी नीना मागे हटत नाही. ती चाकू उचलून जोपर्यंत लुथरचा जीव जात नाही तोपर्यंत त्याच्यावर वार करत राहते. सर्व संपल्यानंतर नीना काही क्षण सुन्न उभी होते. मग इजाबेलाला पाहून ती धावत तिच्याकडे जाऊन तिला घट्ट मिठी मारते. दुसऱ्या दिवशी सकाळी नीना लुथरची कार घेऊन तिथून निघून जाते. अखेर ती आपल्या मुलीसह त्या भयानक नरकातून सुरक्षित बाहेर पडते. कथा संपताना एक अतिशय गंभीर वास्तव समोर मांडले जाते. अमेरिकेत 1,77,000 स्थलांतरांचा थांगपत्ता लागलेला नाही. याशिवाय आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षात 85,000हून अधिक कागदपत्रे नसलेली मुले बेपत्ता झाली आहेत. ना कोणती बातमी, ना संपर्क, ना कोणते उत्तर. याच गंभीर सत्यासह ही थरारक कथा इथे संपते.